शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या गणवेशासाठी एकाच कंपनीकडून कोट्यवधी रुपयांचे कापड खरेदी करण्याचा निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलला आहे। आता शाळा व्यवस्थापन समितीला कापड खरेदीसाठी निधी दिला जाईल आणि ही समिती गणवेश शिवून विद्यार्थ्यांना देणार आहे। सोलापूर जिल्हा परिषदेतील मुलांचे गणवेश शिवणारी चांगली यंत्रणा आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता सोलापूरच्या गारमेंट क्षेत्राला चालना मिळणार आहे। आमदार सुभाष देशमुख यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता। अखेर त्याची दखल सरकारने घेतली आहे। सरकारच्या या निर्णयाचे आमदार सुभाष देशमुख यांनी स्वागत करत मुख्यमंत्री आणि राज्यपालांचे आभार मानले। शिंदे सरकारच्या काळात निविदा बोलवून एकाच कापड उत्पादक कंपनीकडून कोट्यवधी रुपयांचे कापड खरेदी करण्यात आले आणि महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत महिला बचत गटांकडून ते शिवून घेतल्यानंतर शाळांना वितरित करण्यात आले होते। मात्र शैक्षणिक सत्र संपत आले तरी अनेक शाळांना गणवेश मिळाले नाहीत। अनेक ठिकाणी गणवेशाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याची चर्चा होती। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता त्यांनी आधीचा निर्णय थांबवला आहे। 2025-26 पासून आता नवीन धोरण लागू होईल। त्यानुसार मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत केली जाणार आहे। यामुळे सोलापूरसह राज्यातील उद्योगाची प्रगती होईल। शासनाच्या या निर्णयाचे आमदार देशमुखांनी स्वागत केले। राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। या निर्णयामुळे सोलापूरच्या गारमेंट क्षेत्राला चालना मिळेल। शिवाय राज्यातील उद्योगाची देखील प्रगती होईल। उद्योगात उलाढाल वाढेल असे म्हटले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।